अडाणी मतदारांची दिशाभूल करून मतविभाजनाचा फटका विरोधी उमेदवाराचा करण्याचा बेत काही जणांचा असतो. त्यामुळे नामी शक्कल लढवण्याची परंपरा हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी नवीन नाही. मागील लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी नावाचे 2 उमेदवार उभा केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना जवळपास 8,000 मतांचा फटका बसला होता. आता तीच शक्कल हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राबवली जाते की काय, असा सवाल उपस्थित होतोय. या मतदारसंघांमध्ये 2 धैर्यशील माने आणि 2 सत्यजित पाटील नावाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करून सर्वांनाच बुचकळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला आहे. उमेदवाराच्या नावाचे साम्य दाखवून फायदा उठविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यंदाच्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील संभाजीराव माने यांच्या नाव साधर्म्याशी जुळणाऱ्या धैर्यशील संभाजी माने या अपक्ष उमेदवाराने हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज केला आहे. हे धैर्यशील माने हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील रहिवासी आहेत. अनेकदा काही जण नाव वाचूनच मतदान करत असतात. त्याचा फायदा जिंकून येणाऱ्या उमेदवाराला होत असतो. काही प्रमाणात मत विभाजनाचा फटका देखील बसण्याची शक्यता असते. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसारखी मिळती जुळती नावे असणारे 2 अपक्ष उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्याचा मुख्य उमेदवारांची डोकेदुखी वाढणार आहे. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.